भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। यावेळी चित्रभूषण पुरस्काराने ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांना सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर राज्य चित्रपट महोत्सव आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं। भारतीय चित्रपट महामंडळाच्या कौतुक सोहळ्यात पुरस्कारांसोबतच परफॉर्मन्सचीही धूम होती। यापैकी काही निवडक परफॉर्मन्सची ही खास झलक। थांबूया, पण जाण्यापूर्वी आठवण करून देते, भानखेड्यांचे काही खास व्हिडिओज आता तुम्ही फेसबुकवर पाहू शकता। त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कळवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे bhankedan@gmail.com। त्याचबरोबर तुम्ही मला पत्र देखील पाठवू शकता। त्यासाठी आमचा पत्ता आहे bhankedan*। कुठलाही पुरस्कार विजेत्यासाठी पाठीवर कौतुकाची एक थाप असते, पण त्यावर घरातल्यांनी कौतुक सोहळा आयोजित केला असेल तर त्यासारखा सुवर्णक्षण नाही। असाच योग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं राज्य आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहर उमटवणाऱ्या चित्रपटांसाठी घडवून आणला। रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या सोहळ्यात 48व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव आणि 58व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या पुरस्कार विजेत्यांचं कौतुक करण्यात आलं। दादासाहेब फाळके यांची पणती असलेल्या मृदुला पुसाळकर यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला। धावांचा कलर लाल असतो, सुरेश भटांनी गुलाबी करून टाकला। चित्रपटात दुसरं काय, घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले, हाय बाजारात माझा हुंदका आणू नका, आसवानो
माझ्या डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगात दावू नका. पडद्यामागे राहून सेवा करणाऱ्या रंगकर्मींमध्ये ज्ञानबा चव्हाण, मनोहर आचरेकर, सदाशिव कांबळे, माला इनामदार, मोहन लोके, नारायण फडके यांना चित्रकर्मी पुरस्कार देण्यात आला. यावर्षीचा चित्रभूषण पुरस्कार नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांना जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार त्यांच्या मुलाने स्वीकारला. बाबांनी अनेक वेळा मोठे मोठे बजेटचे हिंदी चित्रपट सोडलेले आहेत आपल्या मराठीसाठी, कारण त्यांचा प्रेम वेगळा नाही. पैशासाठी बाबांनी कधी कामच केलेलं नाही. एकाच साच्यातील या कार्यक्रमाची गरज काय हा प्रश्न उपस्थितांमध्ये ऐकू येत होता. त्यातही अगदीच नवीन आणि अगदी जुजबी कारकीर्द असलेल्या पाहुण्यांकडून दिग्गजांचा झालेला सत्कार मात्र सगळ्यांच्या नजरेत खटकताना दिसून आला. ETV न्यूज, मुंबई. बातमीपत्रात पुन्हा भेटूयात.